विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर प्लांट या चॅप्टरमधील टीएस ऑफ अँथर याचा स्टडी आपण डिटेल्समध्ये करणार आहोत. यापूर्वी आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावरचा स्टडी केलेला होता. तर स्ट्रक्चर ऑफ फ्लावरमध्ये महत्त्वाचे दोन फ्लोरल होरल्स असतात. एक इसेन्शियल फ्लोरल होरल आणि दुसरा आहे नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल. तर इसेन्शियल फ्लोरल होरलमध्ये दोन फ्लोरल होरल असतात. पहिला आहे अँड्रोशियम आणि दुसरा आहे गायनोशियम. आणि नॉन इसेन्शियल फ्लोरल होरलमध्ये पहिला आहे कॅलिक्स आणि दुसरा आहे करोला. तर या चारही फ्लोरल होरलचा स्टडी आपण डिटेलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. तरी देखील आज आपण अँड्रोशियम हे जे काही इसेन्शियल फ्लोरल होरल आहे 3rd नंबरचं, तर याचा थोडक्यामध्ये आपण स्टडी पाहणार आहोत. इट इज द 3rd फ्लोरल होरल अँड प्रेझेंट इनसाइड द करोला. अँड्रोशियम हे 3 नंबरचं फ्लोरल होरल आहे आणि ते करोलाच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. आणि इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर, कारण हे अँड्रोशियम फुलामधील नर भाग आहे. देन इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ अँड्रोशियम इज कॉल्ड ॲज द स्टेमन. तर आपण अँड्रोशियमचा जर पार्ट पाहायला गेलो तर त्याला स्टेमन्स असं म्हटलं जातं. आणि या स्टेमनचे महत्त्वाचे 3 पार्ट असतात. पहिला आहे फिलामेंट, दुसरा आहे अँथर आणि तिसरा आहे कनेक्टिव्ह. या तीनही पार्टचं आपण फंक्शन देखील मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. तर आज आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर किंवा टीएस ऑफ अँथर याचा स्टडी पाहणार आहोत. तर अँथर जनरली डायथेकस असतात किंवा त्याला आपण बायथेकस देखील म्हटलं जातं, बिकॉज हॅविंग द 2 लोब्स. कारण अँथरमध्ये 2 लोब्स असतात म्हणून आपण त्याला डायथेकस किंवा बायथेकसही म्हटलं जातं. अँड टेट्रास्पोरेंजिएट म्हणजे यामध्ये काय असतात की 4 पोलन सॅक प्रेझेंट असतात. तर इच मोनोथेकस अँथर कंटेन 2 पोलन सॅक. आत्ताच आपण पहिल्या पॉईंटमध्ये पाहिले की अँथर हा डायथेकस असतो, परंतु इच मोनोथॅकस अँथर म्हणजे एका मोनोथेकस अँथरमध्ये 2 पोलन सॅक्स असतात. तर बायथेकस असल्यामुळे इन अ डायथेकस अँथर 4 पोलन सॅक्स आर प्रेझेंट. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द टेट्रास्पोरेंजिएट. तर तुमच्या लक्षात आलं असेल की जनरली अँथर हा डायथेकस किंवा बायथेकस असतो आणि प्रत्येक लोबमध्ये किंवा इच मोनोथेकस लोब कंटेन 2 पोलन सॅक. म्हणून बायथेकस अँथर असल्यामुळे त्यामध्ये 4 पोलन सॅक्स असतात, म्हणून कॉमनली त्याला पण काय म्हटलं जातं, टेट्रास्पोरेंजिएट असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये 4 नंबरचा पॉईंट दिलाय पहा. ड्यू टू हेटेरोजेनिसिटी सम हायपोडर्मल सेल गेट ट्रान्सफॉर्म इनटू द आर्केस्पोरियल सेल. म्हणजे जे काही हायपोडर्मल सेल्स असतात त्याचं कन्व्हर्जन आर्केस्पोरियल सेलमध्ये होत असतात. मग आता हे जे काही आर्केपोरियल सेल्स असतात या आर्केस्पोरियल सेल अगेन डिवायडेड इंटू द 2 सेल. मग या आर्केपोरियल सेलचे परत आणखी 2 सेलमध्ये डिवायडेशन्स होतात. त्यामध्ये पहिला जे काही सेल आहे स्पोरोजेनियस सेल, आणि ही जी काही स्पोरोजेनियस सेल असते ही इनर साईडला प्रेझेंट असते. आणि 2 नंबरला जी काही सेल असते त्याला प्रायमरी पॅरेटल सेल असं म्हटलं जातं. आणि इट इज प्रेझेंट आउटर ऑफ द आर्केपोरियल सेल. तर या दोनचा आपण स्टडी पाहूया. स्पोरोजेनियस सेल फॉर्म्स स्पोरोजेनियस टिश्यू. म्हणजे जे काही स्पोरोजेनियस सेल इनर साईडला प्रेझेंट असतात त्या सेलचं महत्त्वाचं फंक्शन असतात की दे फॉर्म्स अ स्पोरोजेनियस टिश्यू. अँड दीज each sporogenous tissue किंवा each cell of sporogenous tissue is capable of giving rise to a microspore tetrad. म्हणजे प्रत्येक जी काही स्पोरोजिनियस टिश्यूज असतात
त्या प्रत्येक टिश्यूमध्ये एक कॅपॅसिटी असते किंवा कॅपेबिलिटी असते की दे प्रोड्युसेस द टेट्राड मायक्रोस्पोर. म्हणजे प्रत्येक स्पोरोजिनस टिश्यू काय करत असतात की 4 मायक्रोस्पोर प्रेझेंट करत असतात. त्यानंतर नंबर 2 ची जी काही सेल आहे प्रायमरी पॅरिटल सेल, ही आउटरला प्रेझेंट असते आणि दीज सेल अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल लेयर. म्हणजे या सेलपासून अँथरचा जो काही वॉल असतो किंवा वॉल लेयर्स प्रेझेंट करण्याचं काम करत असते. तर आता जे काही अँथर वॉल असतात त्या अँथर वॉलमध्ये कोणकोणत्या प्रकारचे लेयर्स असतात याचा स्टडी आपण पाहणार आहोत. द वॉल ऑफ मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ 4 लेयर्स. तर जनरली तुम्ही जर पाहायला गेलात जो काही अँथर वॉल असतो, कारण जर आपण इनिशियली जर पाहायला गेलो ज्यावेळेस अँथर हे इमॅच्युअर्स असतात, मीन्स अन इमॅच्युअर स्टेज ऑफ अँथर इज रिप्रेझेंटेड बाय ग्रुप ऑफ पॅरेनकायमॅटस टिश्यू सराउंडेड बाय द सिंगल लेयर्स कॉल्ड ॲज द इपिडर्मिस. म्हणजे ज्यावेळेस अँथर हे इमॅच्युअर्स असतात त्यावेळेस त्या सेल पॅरेनकायमॅटस टिश्यू प्रेझेंट करत असतात, त्यालाच आपण सिंगल लेयर इपिडर्मिस असं म्हटलं जातं. परंतु जे काही पॅरेटल लेयर्स आपला आउटरला प्रेझेंट असतो तो अँथर वॉल प्रोड्यूस करतो आणि ह्या अँथर वॉलचे महत्त्वाचे 4 लेयर्स आहेत. त्यापैकी पहिला जो काही लेयर्स आहे तो आहे इपिडर्मिस, नंबर 2 एंडोथेशियम, नंबर 3 मिडल लेयर अँड नंबर 4 टॅपेटम्स. तर अशा प्रकारे अँथर वॉलमध्ये महत्त्वाचे 4 लेयर्स आहेत. तर याचा स्टडी आपण 1 बाय 1 करूया. तर पहिला जो काय आहे याच्यामध्ये तो आहे इपिडर्मिस. इट इज द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर्स मेड अप ऑफ ट्युब्युलर फ्लॅटन सेल. किंवा हा जो काही इपिडर्मिस असतो तो आउटरचा लेयर आहे किंवा इट इज द सिंगल लेयर अँड इट इज प्रेझेंट आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ अँथर. तर अँथरच्या सगळ्यात बाहेरचा जो काही लेयर्स असतो त्या लेयरला इपिडर्मिस असं म्हटलं जातं. आणि हा जो काही इपिडर्मिस असतो इट इज द प्रोटेक्टिव्ह इन अ नेचर्स. म्हणजे हा अँथरला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतो आणि हा फ्लॅटन पॅरेनकायमॅटस सेल किंवा त्याला ट्युब्युलर फ्लॅटन सेल देखील म्हटलं जातं. तर अशा फ्लॅटन सेलने तो बनलेला असतो. त्यानंतर नंबर 2 चा जो काही लेयर्स आहे तो आहे एंडोथेसियम. इट इज सब एपिडर्मल लेयर मेड अप ऑफ रॅडियली इलॉंगेटेड सेल विथ फायब्रस थिकनिंग. म्हणजे हा जो काही एंडोथेशियम 2 नंबरचा जो काही लेयर आहे अँथर वॉलचा इट इज प्रेझेंट जस्ट बिलो द इपिडर्मिस. हा एपिडर्मिसच्या अगदी खालोखाल प्रेझेंट असतो आणि इट इज मेड अप ऑफ द पॅरेनकायमॅटस सेल. हा देखील पॅरेनकायमॅटस सेलनेच बनलेला असतो. आणि नॉर्मली जर आपण पाहायला गेलो तर हा जो काही एंडोथेशियम्स असतो इट इज सिंगल लेयर बट इन अ सम प्लांट इट इज द मल्टी लेयर. जनरली सिंगलच असतो परंतु काही प्लांट्समध्ये जर आपण पाहायला गेलो तर हा मल्टी लेयरचा असतो. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की फायब्रस थिकनिंग म्हणजेच इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फायब्रस लेयर्स असं म्हटलं जातं. कारण त्याचं कारण काय आहे की द सेल डेव्हलप्स फायब्रस थिकनिंग ऑफ कॅलोज. म्हणजे हा जो काही लेयर्स असतो हा फायब्रस थिकनिंग ऑफ कॅलोजनी बनलेला असतो म्हणून याला फायब्रस लेयर देखील म्हटलं जातं. तर यात जर आपण याचं फंक्शन जर महत्त्वाचं पाहायला गेलो तर एकदम अतिशय महत्त्वाचं याचं एक फंक्शन आहे. इट इज द हायग्रोस्कोपिक इन नेचर अँड हेल्प्स इन द डिहिसिन्स ऑफ अँथर. म्हणजे हा हायग्रोस्कोपिक नेचर्स असतो आणि याचा यूज कशासाठी होतो हेल्प्स इन द डिहिसिन्स ऑफ अँथर. आणि आणखी एक याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा आहे. द एंडोथेसियल सेल सिच्युएटेड इन द शालो ग्रूव्ह बिटवीन द पोलन सॅक रिमेन थिन वॉल अँड रिप्रेझेंट द लाईन ऑफ डिहिसिन्स कॉल्ड ॲज द स्टोमियम.
तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा एंडोथेशियम जे काही 2 नंबरचा लेयर्स आहे हा हायग्रोस्कोपिक नेचरचा असतो आणि इट हेल्प्स फॉर द डिहिसिन्स ऑफ अँथर. त्यानंतर आपला अँथर वॉलमधील जो काही 3ऱ्या नंबरचा लेयर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज द मिडल लेयर. तर हा जो काही मिडल लेयर्स असतो, इनर टू एंडोथेशियम इज मिडल लेयर and made up of thin wall cell 1 to 2 layers. It is disintegrate in a mature anther. म्हणजे हा जो काय मिडल लेयर्स असतो हा एंडोथेशियमच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. मीन्स इट इज प्रेझेंट इनर टू एंडोथेशियम अँड 2 to लेयर ऑफ पॅरेन्कायमा सेल्स आर प्रेझेंट. म्हणजे यामध्ये काय असतं की 2 किंवा 3 लेयर्समध्ये पॅरेन्कायमा सेल प्रेझेंट असतात, म्हणून याला आपण मिडल लेयर्स असं म्हटलं जातं. आणि हा जो काही मिडल लेयर्स असतो इट सराउंड द ईच पोलन सॅक. म्हणजे प्रत्येक पोलन सॅकला सराउंड करण्याचं काम देखील मिडल लेयर करत असतात. परंतु हा जो काही लेयर्स असतो इट डिसइंटिग्रेट इन अ मॅच्युअर अँथर. म्हणजे ज्यावेळेस सेल ह्या मॅच्युअर होतात, the cell of this layer degenerate at maturity, that is after the formation of microspore. म्हणजे ज्यावेळेस मायक्रोस्पोर फॉर्म होतात किंवा डेव्हलपमेंट होतात त्यावेळेस हा सेल काय होतो, डिजेनरेट होतो. अँड ड्यू टू दिस द 2 पोलन सॅक मर्ज टू फॉर्म 1 पोलन चेंबर इन अ ईच लोब. म्हणजे जे काही प्रत्येक लोबमध्ये 2 पोलन सॅक्स असतात, तर हा लेयर डिजेनरेट झाल्यामुळे यामध्ये जे काही 2 पोलन सॅक्स असतात तर ह्या 2 पोलन सॅक किंवा 2 पोलन चेंबर एक होत असतात, म्हणून त्याला मर्ज टू फॉर्म 1 पोलन चेंबर असं म्हटलं जातं. आणि यामधील चौथा जो काही लेयर्स आहे तो आहे टॅपेटम्स. इट इज द इनरमोस्ट न्यूट्रिटिव्ह लेयर्स ऑफ द अँथर वॉल. तर हा अँथर वॉलच्या सर्वात आतमध्ये असणारा लेयर्स आहे. इट इमिजिएटली इनक्लोजेस द स्पोरोजिनियस टिश्यू किंवा मायक्रोस्पोर मदर सेल. म्हणजे ह्या टॅपेटम्स काय करत असतात की जे काही स्पोरोजिनियस टिश्यू असतात त्याला कव्हर करण्याचं काम करत असतात. किंवा तुम्ही असंही सांगू शकतात की इट इज द इनरमोस्ट सिंगल लेयर विच कव्हर द पोलन सॅक. आणि हे जे काही टॅपेटम असतो यामध्ये जे काही सेल असतात इट इज मेड अप ऑफ लार्ज इलॉंगेटेड सेल विथ प्रॉमिनंट न्यूक्लियस अँड डेन्स सायटोप्लाझम. तर या प्रत्येक सेलमध्ये प्रॉमिनंट न्यूक्लियस असतो आणि डेन्स सायटोप्लाझम प्रेझेंट असतो. आणि इट इज द न्यूट्रिटिव्ह लेयर्स अँड प्रोव्हाइड द फूड मटेरियल्स टू डेव्हलपिंग पोलन ग्रेन. म्हणजे जे काही नवीन डेव्हलपमेंट झालेले पोलन ग्रेन्स असतात याला न्यूट्रिएंट किंवा नरिशमेंट देण्याचं काम टॅपेटम करत असतात. किंवा आणखीही तुम्ही याचं आणखी एक फंक्शन सांगू शकता की इट मे बी मल्टीन्यूक्लिएटेड विथ 1 or more डिप्लॉइड न्यूक्लिये और हॅव अ लार्ज पॉलिप्लाइड न्यूक्लियस. याच्यामध्ये 1 किंवा 2 न्यूक्लियस काय असतात, प्रेझेंट असतात. आणि अतिशय महत्त्वाचं एक याचं फंक्शन आहे टॅपेटमचं. इट ऑल्सो प्रोड्युसेस द युबिश ग्रॅन्युअल्स विच फॉर्म स्पोरोपोलेनिन दॅट इज द कंपोनंट ऑफ एक्झाईन ऑफ पोलन ग्रेन. म्हणजे पोलन ग्रेनमध्ये जो काही आउटरचा लेयर्स असतो एक्झाईन, तो एक्झाईन मेड करण्यासाठी जे काही आवश्यक स्पोरोपोलेनिन असतात तर हे स्पोरोपोलेनिन फॉर्म करण्याचं काम युबिश ग्रॅन्युअल करत असतात. आणि हे युबिश ग्रॅन्युअल्स प्रोड्यूस करण्याचं काम टॅपेटम्स करत असतात. तर अशा प्रकारे TS ऑफ अँथरमध्ये महत्त्वाचे 4 लेयर्स आहेत. याचा स्टडी आपण डिटेलमध्ये केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा. थँक्यू. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे जे काही नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करतो
त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. थँक्यू.